खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। चिमठाणे रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात महेंद्र पाटील यांचा आत्मदहनाचा इशारा। 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आत्मदहन। चिमठाणे परिसरातील सावळदे फाटा, चिमठाणे शिवाडे फाटा, देगाव, दुसाणे, बळसाणे, हेरगाव फाटा या 10 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या रस्त्याची अवस्था अवघ्या 2 वर्षातच दयनीय झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे, धूळ, चिखल आणि अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांचे रोजचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे। या गंभीर विषयावर वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत दिनांक 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। या आशयाचं निवेदन कार्यालयात त्यांनी उपविभागीय अभियंता दोंडाईचा यांच्याकडे सादर केले। निकृष्ट रस्त्यामुळे शाळकरी मुले कुरुण रोजंदारीवर काम करणाऱ्यांवर होत असून पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलमय होत असल्याने अपघाताची भीती वाढली आहे। लोकहितासाठी ही शेवटची हाक आहे। काही अनुचित घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा त्यांनी निवेदनात केलाय। माजी सैनिकासारख्या जबाबदार नागरिकाला टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ का यावी? 10 कोटींच्या रस्त्याचे उत्तरदायित्व नेमके कोणाचे? आता संपूर्ण तालुक्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत, खानदेश बुलंदतोफ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.